वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. परभणीत भारतीय जनता पक्षाकडून जिल्ह्याची आढावा बैठक खरं तर घेण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वर्ष सत्तेत पूर्ण झाल्यानंतर भाजपकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव किरण पाटील आणि जिल्हा प्रमुख आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नेमकं काय कार्यक्रमाचं स्वरूप होतं आपण हे जाणून घेऊया. सर, काय सांगाल? 11 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्तानं आज कार्यक्रम घेण्यात आला. काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं? आज परभणी येथे आमची कार्यशाळा होती, प्रशिक्षण शिबिर होतं परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या 11 वर्षामध्ये जे देशामध्ये विकास कामं झालेली आहेत ती विकास कामं सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्यांच्यापर्यंत जे काही लाभ पोहोचलेले आहेत ते सगळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे आणि ते सांगितलं पाहिजे. ह्याच्याकरता आज आमचं प्रशिक्षण होतं. त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या अभियानाला केंद्राने नाव दिलेलं आहे संकल्प से सिद्धी तक. म्हणजे 11 वर्षापूर्वी जो संकल्प माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी मांडला होता आणि त्या संकल्पाला आता सिद्धीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. निश्चितपणे अनेक संकल्प त्यांचे पूर्ण झालेले आहेत. हे सगळे लोकांपर्यंत गेले पाहिजे याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करता वेळेस तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारीला लागा असं म्हणलं होतं. जिल्हा प्रमुखांकडून तुम्हाला सातत्यानं एकला चळवळीचा नारा देण्यात येतोय आणि कार्यकर्त्यांची भावना आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजपनं स्वबळावर लढावी का महायुतीसोबत? तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे कार्यकर्त्यांची भावना तर ही स्वबळावर लढण्याचीच आहे आणि त्याच्या पद्धतीने जिल्हाध्यक्षांनी सुद्धा आल्यापासून जिल्ह्यामध्ये जो वातावरण निर्मिती आली, लोकांचा जो भारतीय जनता पार्टीच्या विषयीचं जे प्रेम आहे आणि जो लोकांना वाटतंय त्या माध्यमातून अध्यक्षांची आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु हा निर्णय शेवटी वरिष्ठ घेणार आहेत आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी हा शिरोधार्य धरत असतो. त्याच्यामुळे निश्चितपणे वरिष्ठांची मागणी, परंतु पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी अपेक्षा आहे 100% भाजप ही निश्चितपणे आमच्या सगळ्यांचीच पाहिजे. तुम्ही त्या दिवशी भाषणामध्ये उल्लेख केला की स्वबळावर लढण्याचा आहे. आताही तुम्ही म्हणले की कार्यकर्त्याची भावना आहे. तुमच्या भाषणानंतर तुमचे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकरांनी जिल्हा प्रमुखांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की स्वबळाचा नारा देणार. मग महायुती आता जवळपास वेगळा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढेल असं वाटते का? मी भारतीय जनता पार्टीचा पक्षानं मला जिल्हाध्यक्ष केलेला आहे. आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी ताकद आहे, आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जेव्हापासून पक्षानं राज्यमंत्रीपद आणि जिल्ह्याला पालकमंत्रीपद दिलेलं आहे तेव्हापासून कार्यकर्त्याला एक ऊर्जा मिळालेली आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस पक्ष जिल्हा अध्यक्ष करू शकतो त्यावेळेस ग्राउंड लेवलचा बूथ लेवलच्या कार्यकर्त्याला आता वाटायला लागले की मी पंचायत समिती मेंबर होऊ शकतो, मी जिल्हा परिषद मेंबर होऊ शकतो, मी नगरपालिका मेंबर होऊ शकतो. आम्ही तयारी करीत असताना स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे. नक्कीच आमची सर्व तयारी पाहून, आमचा सर्वे पाहून पक्ष पण आम्हाला संधी देईल. आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करू की परभणी जिल्ह्यामध्ये एकदा आमची परीक्षा घ्या आणि हा परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये करून आम्ही आमच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, आमचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील यांच्या पाठीमागा आणि पक्षाची ताकद आम्ही नक्की वाढणार आहोत. पाटील, स्थिती कधीपर्यंत स्पष्ट होणार आहे की महायुतीसोबत जाणार भाजप की स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका? लवकरच आता रोज बैठका या संदर्भामध्ये सुरू आहेत. लवकरच या बाबतीत निर्णय होईल असं अपेक्षा आहे. थँक्यू. तर भाजपचे पदाधिकारी होते यांनी स्पष्ट केले की स्वबळाची तयारी आम्ही करतोय, मात्र वरिष्ठांचा आदेश अंतिम असणार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचा कॅडर जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकला चालोरेच्या भूमिकेत जास्त घेत आहे असं या ठिकाणी दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.